प्रत्येक महिन्यात आम्ही काढतो. समजा या जानेवारीपासून जेवढे चार्जशीट झाले तर 88% चार्जशीट आपले हे 60 दिवसाच्या आत झालेले. ही जी माहिती आहे ना, तर ही लोकांना पण माहिती पाहिजे, त्याची पण त्यांनी जाणून घ्यावी. आणि सर तिथे अशा घटना घडतात, तिथे या गोष्टींना दाबण्यासाठी वारंवार काही ना काही अशा उलाढाल होतात, जसं पोस्टिंग होऊन जाते जे संबंधित लोक असतात, जे ॲडमिनिस्ट्रेशन असते. तर जेव्हा अशा वारंवार ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अशा लवकर ट्रीटमेंट म्हणजे उलाढाल होऊन जायची, तिथे ॲक्शन पण घेतलं पाहिजे ना सर, की पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आहे त्याला रोखलं गेलं पाहिजे. बघा आता क्राईम अगेन्स्ट वुमन म्हणून आपल्याकडे ज्याचा नवीन वर्ष त्याच्याबद्दल खूप शासन पण सिरियस आहे आणि पोलीस खातं पण त्यावेळी सिरियस आहे. महिलांच्या विषयी कुठल्याही गुन्हा दाखल झाला तर पहिली त्याच्यामध्ये आपण 100% कारवाईचं आश्वासन देतो. त्यामध्ये कोर्टापुढे 125 आपण स्टेटमेंट जे घेतो त्यामध्ये जे महिला सांगेल त्याप्रमाणे आपल्या ते तपास पुढचा त्यामध्ये होतो आणि 60 दिवसामध्ये आपण त्यामध्ये चार्जशीट करतो. यामध्ये आरोपी अटक 100% आपण करतो या गुन्ह्यामध्ये. पण बेल का बरं बेल होणं कोर्टाचा विषय आहे. बेलमध्ये सर आम्ही पण सांगू खूप शकत नाही. चुकीचं आहे ते, म्हणजे इतक्या नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये त्या व्यक्तीला बेल होते. बेलमध्ये काय ॲक्च्युली ते काय बघितलं जातं मी तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतो. बेलमध्ये काय काय त्यांचे स्टेटमेंट्स वगैरे काय घटना कशी घटना ते थोडं बघून त्यानुसार हे आम्ही समजू शकतो सर, की तुम्ही आरोपीला आणता पकडून